नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठीक आहे. आज आपण अर्थशास्त्राचा भाग पाहणार आहोत. ठीक आहे. मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण अर्थशास्त्राचा जो काही अभ्यास आहे, ठीक आहे, GS3 त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा जो काही सिलेबस आहे, व्यवस्थित आपण जो सिलेबस आहे, तो व्यवस्थित गो थ्रू केला होता. कोणकोणते पॉइंट्स आहेत, काय-काय आपल्याला कव्हर करायचं आहे, हे सर्व आपण मागच्या 2 लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे. आता पुढचा टप्पा आहे, की बाबा आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने करायचा. आता जो हा पेपर आहे, ठीक आहे. त्या पेपरमध्ये कशा पद्धतीने इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जो आपल्याला ॲग्रीकल्चर भाग आहे, याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, हा मोठा प्रश्न राहतो. आता जे मुलं जे होते, पूर्वीचे जे पुस्तकं होते, मार्केटमध्ये अवेलेबल असणारे पुस्तकं आणि आता जो नवीन पॅटर्न बदलला आहे रिटर्न, याच्यासाठी कशा पद्धतीने पुस्तकं वापरायची आहेत, त्याच्या नोट्स कशा बनवायच्या आहेत, त्याच्यानंतर पूर्वीचं पुस्तकं बाबा वापरायचेत की नाही वापरायचे, कोणते संदर्भ ग्रंथ वापरायचेत, हा सर्व मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आज आपण ह्या लेक्चरमध्ये हे पाहणार आहोत, की बाबा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने त्याचा अ, मार्गक्रमण कशा पद्धतीने करायचं आहे, हे आज आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था, माझं नाव रत्नाकर मोरे. मी तुम्हाला इकॉनॉमिक्स हा टॉपिक आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता पहिला पाहूया, की बाबा GS पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास कसा करावा. ठीक आहे. खूप मुलांना हा जो आहे प्रश्न पडलेला आहे, की बाबा याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. ओके. तर प्रिलिम्सचा अभ्यास करताना कसा करावा, त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. आता प्रिलिम्सचा अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचा आहे, तर प्रिलिम्सचा अभ्यास करताना बघा, मागील वर्षांचे जे काही क्वेश्चन्स असतील, ठीक आहे, यांचा महत्त्वाचा म्हणजे अभ्यास करायचा. जे काही PYQs असतील, मागच्या वर्षीचे आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत, यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. कारण की त्याच्यावरून आपल्याला समजतं, की बाबा एक्झाम्स कशा पद्धतीने टॅकल करायचे. म्हणजे आता प्रिलिम्ससाठी कोणकोणते टॉपिक, आता इकॉनॉमिक्समध्ये भरपूर सारे टॉपिक आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा, काय आपल्याला केलं पाहिजे, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, हे जेव्हा आपण प्रिलिम्सला येणारे जे काही PYQs आहेत, यांचा जेव्हा अभ्यास करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की बाबा इकॉनॉमिक्समधले महत्त्वाचे जे घटक आहेत, यांच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर तेच आपल्याला करायचे आहेत. साधारणतः आपला जो प्रिलिम्सचा पेपर राहतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत टोटल. ठीक आहे. त्या 100 क्वेश्चनपैकी जवळपास 15+ क्वेश्चन्स हे इकॉनॉमिक्स रिलेटेड येत असतात. 15 पकडून घ्या, की 15 क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत टॅकल. बाकीचेही त्याच्यानंतर घटक आहेत. तर 15 क्वेश्चन्स आपले असणार आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक असतील, याच्यामध्ये बघा, तुमचे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला जेव्हा संकल्पना असतात काही-काही, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर की बाबा निर्देशांक असतात बरेचसे. ठीक आहे. ह्युमन मानव विकासाचे जे काही निर्देशांक आहेत, त्यांचाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आपली बँकिंग प्रणाली कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. या बँकिंग प्रणालीवर क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी, ठीक आहे, फिस्कल पॉलिसी, ह्याच्यावर मौद्रिक धोरणावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर चलन, ठीक आहे, चलन, पैसा हा कशा पद्धतीने मोजला जातो, M1, M2, M3 काय असेल ते. ठीक आहे. ठीक आहे. यांच्यावर क्वेश्चन्स असतात. तर याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा, की लोकसंख्या. ठीक आहे. ठीक आहे. लोकसंख्येचा जो काही घटक आहे, तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे, की लोकसंख्येमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात. लोकसंख्येचा अभ्यास करताना कशा पद्धतीने आपल्याला त्याचं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये भरपूर आकडेवारी असते. ठीक आहे. ती आकडेवारी कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. समजा आता लोकसंख्येने सर्वात प्रगत प्रगत नाही म्हणता येणार, लोकसंख्या कुठे जास्त आहे, कोणत्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे, ठीक आहे, त्याची आकडेवारी. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर की बाबा समजा महाराष्ट्राच्या संदर्भात पाहायला गेलं, ती महाराष्ट्राच्या मध्ये की बाबा लोकसंख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे. कुठे त्याचं, आता लोकसंख्या बघता, लोकसंख्येचा अभ्यास करताना आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, की लोकसंख्या त्याची घनता एक असते. ठीक आहे. लोकसंख्या किती घनता म्हणजे काय, एका किलोमीटरमध्ये किती लोक राहतात थोडक्यात. ठीक आहे. त्या किलोमीटरमध्ये बाबा त्याची घनता असते, ती कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, त्याच्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये कमी आहे, यांचा क्रम विचारला जाऊ शकतो. किंवा पहिले 5 राज्य कोणती आहेत, किंवा पहिले 5 जिल्हे कोणते आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भात विचारायला गेलं तर पहिले 5 जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये घनता जास्त आहे. त्याच्यानंतर
कोणते 5 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये घनता कमी आहे, त्यांचा क्रम लावा, अशा पद्धतीचे प्रश्न असतात. ठीक आहे. तर त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. आता लोकसंख्येचा दुसरा एक पैलू म्हणजे की बाबा लोकसंख्या करताना पुरुष आणि महिला यांच्यामध्ये पण ती गणली जाते. पुरुषांची संख्या, त्याच्यानंतर महिला. ठीक आहे. तर तेही केलं पाहिजे व्यवस्थित. कोणत्या याच्यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे, महिलांची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर आपला लिंग गुणोत्तर, ठीक आहे. लिंग गुणोत्तराशी आधारित प्रश्न आपल्याला असतात की बाबा सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो, की बाबा 1000 पुरुषांमागे किती महिला आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं कुठे लिंग गुणोत्तर जास्त आहे, कोणत्या राज्याचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, कोणतं कमी आहे. ठीक आहे. तर जिथे कमी आहे त्यांचं पण लक्षात ठेवायचं. कोणत्या समजा हरियाणासारखं राज्य असेल, ठीक आहे, तर हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे, तर अशा पद्धतीचं लक्षात ठेवायचं आहे की बाबा लिंग गुणोत्तराचे जे काही आकडे आहेत ते आपल्याला पर्टिक्युलर लक्षात राहिले पाहिजे. कारण की ते आकड्यांवरच समजा 300 असेल, 360 असेल, 380 असेल, 381 असेल, 390 असेल, अशा पद्धतीचे क्लोज आकडे दिले जातात. 381, 382, 385. त्याच्यामुळे ते पर्टिक्युलर लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा बँकिंग व्यवस्था असेल तर बँकिंगचे कार्य काय आहेत. ठीक आहे. पुढचा घटक आहे बँकिंग व्यवस्था. ठीक आहे. आता बँकिंग व्यवस्थामध्ये बँकेचे कार्य कसं आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्याशी रिलेटेड कार्य प्रश्न विचारले जातात. तर बँकिंग हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करून जायचा आहे. ठीक आहे. त्याचे जे काही बेसिक घटक असतील ते आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. आरबीआयची स्थापना केव्हा असेल, गव्हर्नमेंट बँका कशा आहेत, त्यांची स्थापना कशा पद्धतीने झाली, बँकेचे कार्य कोणते आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स येत असतात ते आपल्याला व्यवस्थित टॅकल करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही जी पूर्वपरीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची आहे, बरोबर की नाही. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची आहे, तुम्हाला एमसीक्यू टाईप आहे. आता तुम्ही जो पॅटर्न फॉलो करताय तोच तुमचा प्रिलियमचा पेपर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला गोळे करायचे आहेत. ठीक आहे. तर त्या गोळ्यांचा सराव चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, सिली मिस्टेक होतं. ठीक आहे. वरचा गोळा, खालचा गोळा, आपण प्रश्न वाचतो एक, ठीक आहे, हा 10 नंबरचा प्रश्न असेल, हा 11 नंबरचा प्रश्न असेल, चुकून काय करतो आपण 11चा गोळा 10ला करून टाकतो, मग पुढचं सगळं चुकत जातं. असंही कधी कधी होऊन जातं. तर त्या गोष्टींचा व्यवस्थित तिथे सराव करायचा आहे. कोणकोणते टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता लोकसंख्या झालं, बँकिंग झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बेरोजगारी. ठीक आहे. बेरोजगारी हा एक टॉपिक असतो, याच्यावर सुद्धा क्वेश्चन असतात. ठीक आहे. बेरोजगारीमध्ये शहरी असेल, ग्रामीण असेल, शहरी ग्रामीण. ठीक आहे. ठीक आहे. लोकसंख्येमध्ये सुद्धा येतं शहरी लोकसंख्या, ग्रामीण भागातली लोकसंख्या, शहरी भागातली लोकसंख्येचं डिव्हिजन सुद्धा येतं. ते सुद्धा पाहिजे. कोणत्या राज्यामध्ये, समजा महाराष्ट्रासारखं राज्य असेल तर याच्यामध्ये किती लोकसंख्या बाबा शहरामध्ये राहते, किती लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ठीक आहे. याचंही आपल्याला व्यवस्थित विश्लेषण, आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. काही टॉपिक्स असतात, 9-10 टॉपिक्स आहेत, हे आपल्याला चांगल्या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता पुढचं आहे, ठीक आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे. आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना आता बघा, इथून मागच्या ज्या मुख्य परीक्षा होत्या त्या सुद्धा अशाच एमसीक्यू पद्धतीच्या होत्या. ठीक आहे. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या होत्या. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला लेखी स्वरूपात आहे. ठीक आहे. हा मोठा बदल झालेला आहे की मुख्य परीक्षा लेखी स्वरूपात करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे तो आता इथे हा जो पॅटर्न आहे त्याला अनुसंगून चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे काही शीट्स असणार आहे अशा याच्यावर आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. हे बघा, ही जी शीट आहे, ठीक आहे, अशा पद्धतीची शीट असणार आहे. ठीक आहे. त्याला इकडून मार्जिन असेल, अशा पद्धतीची मार्जिन असेल, याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. आता इथे अभ्यास करताना आपल्याला उत्तर ही लेखी स्वरूपात लिहायची आहेत. ठीक आहे. आपला पेपर किती मार्कांचा असणार आहे, 250 गुणांचा. ठीक आहे. 250 गुणांचा पेपर असणार आहे. ठीक आहे. आता पाहायला गेलं 10 मार्क आणि 15 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. 10 मार्कासाठी आणि 15 मार्कासाठी 10 गुणिले 10 गुणिले 10. ठीक आहे. 100, 150 झाले किती, 250. ठीक आहे. 10 मार्कांसाठी 10 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर 15 मार्कांसाठी 10 प्रश्न असणार आहेत. आता जो युपीएससीचा पॅटर्न आहे, ठीक आहे, त्याच्याच धर्तीवर एमपीएससीने सुद्धा हा पॅटर्न लागू केलेला आहे. तर अशाच पद्धतीने ही रचना राहील. ठीक आहे. याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला जवळपास 20 क्वेश्चन मिळतील पेपर 3 मध्ये. ठीक आहे. त्याच्या 20 मधले जवळपास
25% जो सिलेबस असणार आहे 25%, ठीक आहे, हा इकॉनॉमिक्स रिलेटेड असणार आहे आणि तुमचं समजा 10 ते 12% तुमचं ऍग्री रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, एवढे वेटेज असणार आहे. 25%चे जवळपास क्वेश्चन कशाशी रिलेटेड, तुमच्या इकॉनॉमिक्स ह्या टॉपिकशी, अर्थव्यवस्थेशी रिलेटेड, आणि 10 ते 12% किंवा 15% तुमच्या ऍग्री रिलेटेड. हा जर आपण UPSCचे जे काही आताचा पेपर आहेत त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला अशा पद्धतीने एक मार्कांचं डिस्ट्रीब्युशन लक्षात येतं किंवा क्वेश्चनचा पॅटर्न अशा पद्धतीने लक्षात येतात की ज्याच्यामध्ये की 25% हे क्वेश्चन हे इकॉनॉमिक्सचे रिलेटेड असतात. ठीक आहे, आणि 15 ते 10 जे काय असतील, ठीक आहे, म्हणजे 15 ते 10% हे ॲग्री रिलेटेड क्वेश्चन्स असतात, कारण की आपल्याला ॲग्रिकल्चर सुद्धा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर तंत्रज्ञान आहे, सायन्स अँड टेक आहे. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी वगैरे त्याचा सुद्धा आहे, सिक्युरिटी आहे, हे टॉपिक सुद्धा आपल्याला आहेत, त्यांनाही त्यांच्यावर रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्स रिलेटेड आपल्याला 25% भाग आहे, जवळपास 35 ते 40% पर्यंत आपल्याला इकॉनॉमिक्स आहे पूर्ण GS3 मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये 10 मार्काचे 10 क्वेश्चन आणि 15 मार्काचे 10 क्वेश्चन, 100 गुण आणि 150 गुण, टोटल 250 होतात. ठीक आहे, आता हे जे 10 मार्काचा प्रश्न असणार आहे, ठीक आहे, यांच्यासाठी काय शब्द मर्यादा सुद्धा आहे. ठीक आहे, शब्दांची मर्यादा इथे आहे की बाबा आपल्याला 10 मार्काचा जो प्रश्न आहे, ठीक आहे, तो 150 शब्दांमध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आयोगाने आपल्याला अट घालून ठेवलेली आहे. ठीक आहे, किंवा 150 जो 10 मार्काचा क्वेश्चन असेल त्याच्यासाठी 150ची शब्द मर्यादा आणि 15 मार्काचा जो काही प्रश्न असणार आहे, ठीक आहे, याच्यासाठी किती 250 मार्कांची 250 शब्दांची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ही जी शब्द मर्यादा आहे, आता याच्यामागे थोडंफार पुढे मागे 15-20 शब्द चालू शकतात. ठीक आहे, खूप जास्त नाही. ठीक आहे, म्हणजे 50 शब्द जास्त आहेत, जास्त आहे 10-15 शब्द, एखादा 2-3 ओळी, ठीक आहे, त्याच्यामध्ये 15-20 शब्द होऊ शकतात पुढे मागे. ठीक आहे, थोडंफार आता एखादं म्हणजे 150 म्हणजे 150, ठीक आहे, आपल्याला 150 तर लिहायचंच आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा खूप कमी पण नाही. ठीक आहे, 149 भरले काही हरकत नाही. ठीक आहे, 150 मार्काचे आहे, पण एकदम 130 शब्दातच संपवलं, 135 मध्ये 140 मध्ये संपवलं असं नाही. कमीत कमी 150 आपल्याला आलेच पाहिजे बरं का. तिथून म्हणजे तेवढा आपला व्यवस्थित सराव करून घ्यायचा. आता हे करताना आपल्याला काय लागणार आहे, प्रचंड सराव. ठीक आहे, तुम्हाला जे काही तुम्ही लिहिताय, इथून मागे काय करत होतो आपण घोकंपट्टी करत होतो किंवा पाठांतर करण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, हे तुम्हाला प्रिलियम्सला चालेल, तुम्ही पाठ करू शकता काही गोष्टी. ठीक आहे, प्रिलियमला ह्या गोष्टी चालू शकतात, पण मेन्ससाठी नाही. इथून पुढे तुमचा जो काही दृष्टिकोन आहे, अप्रोच जो आहे, तो बदलायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना किंवा रादर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना आता कशा पद्धतीने करायचा आहे, तुम्ही जे मेन्सला करणार आहात तुम्हाला लिहायचं आहे, लिखाणाचा सराव भरपूर जास्त करायचा आहे. कारण की बऱ्याच लिखाण म्हणजे एक अशी गोष्ट आहे ना, काय करतो आपण विचार करतो आणि ते विचार आपल्याला कृतीमध्ये उतरवायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही फावला वेळ असेल तेव्हा तुम्ही विचार करताय आणि ते तुम्ही कृतीमध्ये उतरवताय. ठीक आहे, पण इथे काय असणार आहे, तुमच्यावर वेळेची मर्यादा आहे. ठीक आहे, 3 तासात लिहायचंय सगळं, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये बाबा इकॉनॉमिक्स एवढे सगळे विषय, इकॉनॉमिक्स लिहायचं आहे, सायन्स अँड टेक पण लिहायचं आहे, इंटरनल सिक्युरिटी पण लिहायचं आहे आणि बरंच काय काय लिहायचं आहे, ॲग्री पण लिहायचं आहे. एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास वर्षभर करून 3 तासामध्ये परफॉर्म करायचा आहे. ठीक आहे, तर तुमच्यावर प्रचंड प्रेशर असणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट सहज साध्य होणारी नाहीये, याच्यासाठी लागणारे प्रचंड मेहनत. ठीक आहे, तुम्ही जे काही वाचणार आहात ते तुमच्या डोक्यामध्ये त्याला प्रोसेसिंग करायचं आहे. तुम्ही जी वाचताय त्याला काय म्हणणार आहे, ती इन्फॉर्मेशन, माहिती आहे फक्त तुम्हाला, माहिती. ठीक आहे, ठीक आहे, ह्या माहितीचं तुम्हाला काय करायचं आहे, विश्लेषण करायचं, विश्लेषण. ठीक आहे, प्रोसेसिंग करायची, ती माहिती जी आहे त्याचं प्रोसेसिंग करायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची की बाबा कशा पद्धतीने तुम्हाला याची मांडणी करायची आहे. उत्तर लिहिताना की तुम्हाला तो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे, त्या प्रश्नाचं त्याला तुकड्यांमध्ये तोडायचं आहे, नक्की आयोगाला अपेक्षित काय असणार याचा विचार करून त्याची मांडणी करायची आहे. ठीक आहे, आता एखादा प्रश्न दिला जाऊ शकतो. ठीक आहे, त्या प्रश्नाचं काय करायचं आहे, तुम्हाला कारणमीमांसा शोधायची आहे. ठीक आहे, एखादा प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, एखादा बाबा घटक दिला त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार असतील तर तुमच्याकडे सोल्युशन मागितलं जाऊ शकतं त्या समस्येशी संदर्भात. तर तुम्हाला व्यवस्थित विचार करायचा आहे की बाबा एखादी पॉलिसी असेल, ठीक आहे, ती पॉलिसी डिझाईन करताना काय विचार केला पाहिजे, त्याचं उद्दिष्ट काय आहे ते व्यवस्थित लक्षात करायचं आहे. त्याच्यानंतर बाबा ते एखादी पॉलिसी फेल झाली असेल, त्याची कारण मीमांसा तुम्हाला विचारली असेल तर पॉलिसी काय आहे, त्याला टार्गेट काय
कशाशी रिलेटेड ती पॉलिसी आहे, काय विचार करून ती करण्यात आली, त्याच्यानंतर बाबा ती चांगली होती तर तिचे फायदे पण लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह पण लिहिता आले पाहिजे त्या विषयाचे. ठीक आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बाबा तुम्हाला त्या विषयाचे तुम्हाला जे काय असतील, एखादी पॉलिसी असेल तर त्याच्याशी संदर्भित बाबा निगेटिव्ह सुद्धा तुमच्या लक्षात आले पाहिजे. तुम्हाला एखादी पॉलिसी नसेल, ती चांगली वाटत नसेल किंवा ती थोडी त्याच्या एखाद्या पॉलिसीमध्ये तुम्हाला काहीतरी त्रुटी आढळत असतील, पण ते त्रुटी करताना तुम्ही तुमच्यावर क्रिटिसिझम करत असाल, क्रिटिसिझम. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही ती गोष्ट क्रिटिसाइज करत असाल. ठीक आहे, पण ती कशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असलं पाहिजे. दोष द्यायचा म्हणून दोष देण्यात अर्थ नाहीये. ठीक आहे, त्याच्या मागे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच असला पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम द्यायचा आहे, तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय बाबा काहीतरी आमच्याकडे एक सोल्युशन आहे, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. तुम्हाला एक अधिकारी बनायचं, त्या अधिकारी लेवलला जाऊन विचार करायचा की बाबा माझ्याकडे मी माझ्या पद्धतीने काय करू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला सोल्युशन पण द्यायचं आहे. ठीक आहे, या सगळ्याचा विचार तुम्हाला तुमचं उत्तर लिहिताना विचार करायचा की माझं सुरुवात कशी करणार आहोत, मध्ये काय असलं पाहिजे आणि एंड मी कशा पद्धतीने काहीतरी मी उत्तर सोल्युशन त्या प्रॉब्लेमला देतोय की नाही. ठीक आहे, काहीतरी माझ्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नसलं पाहिजे. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या एखाद्या स्कीम असतील किंवा गव्हर्नमेंटकडे काही जो काही अप्रोच असेल तो तुम्हाला त्या गव्हर्नमेंटला डायरेक्ट क्रिटिसाइज नाही करायचं. कधीही तुमच्या उत्तरामध्ये निगेटिव्हपणा नसला पाहिजे. ठीक आहे, नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे, त्याचे दोष तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे दोष आहेत किंवा त्रुटी असतील. ठीक आहे, आणि त्यांच्यावर उपाय सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत की हा उपाय आहे, हे पॉझिटिव्ह आहेत याच्यामधले. ठीक आहे, त्याचे बेनिफिट्सही लिहायचे आहे आणि दोषही, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांचाही तुम्हाला समन्वय साधून तुम्हाला काहीतरी सोल्युशन सुचवता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं उत्तर तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. जुने जर तुम्ही युपीएससीच्या पेपरवर त्याचा जर काही क्वेश्चन्स असतील त्याचा अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे आणि याच्यामध्ये लिखाण प्रचंड असणार आहे, कारण की अक्षरशः हात दुखतात. ठीक आहे, तर तुम्हाला जर दररोज त्याची सराव केला तरच तुम्हाला ऍट द टाइम ऑफ पेपर तुम्हाला जास्त घाम नाही गाळावा लागणार. ठीक आहे, पेपरच्या वेळेस तुमचं रक्त सांडणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा जो काय तुम्हाला सराव आहे तो आतापासूनच करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लिखाणाचा सराव हे काय एका दिवसात एका महिन्यात शक्य होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी खूप काळ सराव करावा लागणार आहे. तुम्हाला अशा शीट्स घेऊन तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन्स लिहून लिहून प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, आता अभ्यास करताना डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. एखादा क्वेश्चन घेऊ शकता तुम्ही, टेस्ट सिरीज लावू शकता. ठीक आहे, कौटिल्यच्या अवेलेबल असेल तर कौटिल्यची सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज मिळू शकते. त्याच्यानंतर बाबा दुसऱ्या कोणत्या टेस्ट सिरीज असतील मार्केटमध्ये तुम्ही त्याही घेऊ शकता. ठीक आहे, आणि तुम्ही निरंतर प्रयत्न करत राहिलं पाहिजे, कारण की याच्यामध्ये जर खंड पडला तर तुम्हाला परफॉर्मन्स ऍट द एंड तुम्ही प्री पास करू शकता, पण मेन्सला तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. ठीक आहे, आणि ज्या लोकांची व्यवस्थित प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, काही लोक हुशार असतात पण त्यांना लिहिण्याची प्रॅक्टिस नसते. ठीक आहे, तुमच्याकडे कॉन्सेप्ट आहेत, तुम्ही चांगलं बोलू शकता किंवा चांगलं थिंकिंग करू शकता, पण ती जर तुम्हाला पेपरवर उतरवता आली नाही तर त्याचा काही अर्थ नाही. बोलण्यात पटाईत असण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चांगलं. लिखाण तुमचं शुद्ध पाहिजे, समोरच्याला कमीत कमी लिहिलेलं वाचता आलं पाहिजे. ठीक आहे, आता याचं माध्यम इंग्लिश असेल, मराठी असेल, कसंही, पण लिहिलेलं समोरच्याला कळलं तर तो मार्क्स देणार आहे. तुमचं अक्षर म्हणजे कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय कुत्र्याला अशा पद्धतीचं असेल तर अवघड आहे. समोरच्याला कमीत कमी लिहिलेलं वाचता आलं पाहिजे, स्वच्छ अक्षर असावं. ठीक आहे, लिहिण्याची पण प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ठीक आहे, तर हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत की बाबा 10 मार्कासाठी 150 आणि 250 शब्दांमध्ये उत्तरं. ठीक आहे, हे याच्यामध्ये बसवण्याची सुद्धा प्रॅक्टिस लागते. तुम्ही लिहिताय, तुमचे थॉट्स येत आहेत, विचार करताय आणि तुम्ही नुसतं लिहिताय, अरे पण तुम्हाला कळलंच नाही. तुम्ही लिहिला, हा प्रश्न जवळपास गेला 170 पर्यंत, 180 पर्यंत. ठीक आहे, हे जर गेलं तर तुमचा पुढचा वेळ जाणार आहे. ठीक आहे, इथे वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा. ठीक आहे, या वेळेच्या मर्यादेचं भान ठेवायचं आहे. त्याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागणार आहे. डेली आन्सर रायटिंग 150 शब्दामध्ये आणि 250 शब्द वाचायला सोपं आहे, तिथे गेल्यावर लिहायला. ठीक आहे, आपण इथे लिहितोय, लायब्ररीमध्ये बसून लिहितोय, सोपी गोष्ट आहे. पेपरमध्ये परफॉर्मन्स करताना खूप अवघड गोष्ट आहे. ठीक आहे, आपले थॉट्स आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजेत. ठीक आहे, ते ॲसिम्युलेट करता आले पाहिजेत, जोडणी करता आली पाहिजे, मांडणी त्याची पेपरवर आपण जे विचार करतो ते लिहिता पण आले पाहिजे. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि हे प्रॅक्टिस शिवायच होणं अशक्य आहे. ठीक आहे, याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागणार आहे, दररोज प्रॅक्टिस करावीच लागणार आहे. ठीक आहे,
आता तुम्ही दररोज अभ्यास करताय, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लिखाणाच्या संदर्भाने तुम्हाला रोज वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. रोज वर्तमानपत्र कशा पद्धतीने वाचायचे आहेत, तुम्ही घेतलं पहिलं पेज आणि एंडपर्यंत वाचत गेला असं नाही होत. तुम्हाला महत्त्वाचं तुम्हाला कळायला पाहिजे काय वाचायचंय, ठीक आहे, काय वाचलं गेलं पाहिजे. आता पुण्यामध्ये एखादी घटना घडली असेल, ठीक आहे, तिचं विश्लेषण वाचत बसण्यात काही अर्थ नाही, ठीक आहे. एखादा कोणतरी असेल त्याने सोन्याची कार खरेदी केली, पुण्यामध्ये मोठी न्यूज, वा वा वा, काही गरज नाही वाचण्याची, स्किप द पॉइंट. महत्वाचं काय, पुण्यामध्ये एखाद्या घटना असेल, समजा पुण्यामध्ये मेट्रोचा प्रोजेक्ट लॉन्च होतोय, ठीक आहे, मग तो वाचण्याची गरज आहे, कारण की तिथे तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये वाचा. मग तो रूट कोणता आहे, त्याला किती खर्च येणार आहे, किती कालावधी आहे, कोणत्याचा इंजिनियर असणार आहे, कोणत्या कंपनीकडे ते काम देण्यात आलेलं आहे, पुणे कॉर्पोरेशनचा त्याच्यामध्ये काय सहभाग आहे, ही न्यूज जरूर वाचा, ठीक आहे. पुण्यामध्ये समजा पाण्याचा प्रश्न असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर वाहतुकीचा प्रश्न असेल, ठीक आहे, पुण्यामध्ये बाबा ऑड इव्हेंट चालू केलेला आहे, ठीक आहे, ही तुमच्याकडे जे सोल्युशन आहे त्याचं काय असणारे उत्तर आहे. आता पुण्यातला ऑड इव्हेंटचं रेप्लिकेशन केलं होतं दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने, बरोबर की नाही. केजरीवाल सरकारने तिकडे पण ऑड इव्हन हे चालू केलं होतं की ऑड नंबर गाड्या आणि इव्हन नंबर गाड्या यांना दिवस ठरवून दिले होते. पुण्यामध्ये थोडी वेगळी कॉन्सेप्ट आहे ऑड इव्हन पार्किंगची सुविधा, ठीक आहे. तर असे काहीतरी सोल्युशन रिलेटेड ज्या गोष्टी असतील ज्याच्यातून काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळू शकतं, तर अशा न्यूज वाचणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक्स रिलेटेड काही डेव्हलपमेंट असतील, काही लोकल लेवलचे जरी प्रॉब्लेम असतील तरी त्याच्यावर कधी कधी तुम्हाला सोल्युशन द्यावं लागतं, ठीक आहे. आता समजा इथून पुणे नाशिक रोड आहे, ठीक आहे, पुणे नाशिक रोडला जाताना प्रचंड ट्रॅफिक लागतं चाकणपर्यंत. तर आता काय होणार आहे, तिथे फ्लायओव्हर होणार आहे, ठीक आहे. हा काय इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत येणारा प्रश्न आहे किंवा टॉपिक आहे. तर तो आपल्याला टॅकल करायचा की बाबा हा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काय होतं, पोल्युशन होतं, ठीक आहे, पोल्युशन होतं, डिझेल किंवा पेट्रोलचा वेस्टेज जातं खूप जास्त, त्याच्यानंतर खूप कालावधी लागतो आणि त्याचा परिणाम माणसाच्या इकॉनॉमीवर सुद्धा इम्पॅक्ट पडत असतो, ठीक आहे. तर याला सोल्युशन काय बाबा, तर तुम्ही काय करू शकता, एक रोड तयार होतोय, त्या रोडचं बाबा तुम्हाला मग लक्षात आलं पाहिजे कशा पद्धतीने रोड नेटवर्क करू शकतो. समजा इथून पुणे नाशिक ट्रेन करतोय, तर ट्रेनचा फायदा काय होणार आहे, त्याचा रूट कसा डिझाईन करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा व्यवस्थित तुम्हाला बारकावे लक्षात घ्यायचे. बाबा किती थांबे होणार आहेत, ती ट्रेन कशा पद्धतीची असणार आहे, सेमी हाय स्पीड असणार आहे का साधी असणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला न्यूज रिडिंग करताना लक्षात घ्यायच्या आहेत, ठीक आहे. कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या गोष्टी नाही वाचायच्या. आता समजा पुण्यातला एखादा मुलगा आहे, त्याने सेंचुरी मारली, ठीक आहे, खूप चांगले रन केले, काय फायदा होणार आहे का इकॉनॉमिक्समध्ये सध्या तरी नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे ती न्यूज नाही वाचली तरी चालेल. करंटसाठी असेल तर ठीक आहे, करंट रिलेटेड बाबा एखादा क्वेश्चन येऊ शकतो करंटमध्ये की बाबा अमुक अमुक नावाचा मुलाने कमी कमी याच्यामध्ये एवढी सेंचुरी मारली, ठीक आहे, तो करंटचा क्वेश्चन होऊ शकतो. इकॉनॉमिक्स रिलेटेड होणार आहे का, नाही. तर अशा पद्धतीने न्यूज रिडिंग तुम्हाला करायची आहे आणि त्याची जे काही आकडेवारी असते, ठीक आहे, त्या आकडेवारीची सुद्धा तुम्हाला अपडेट्स तुमच्या नोट्समध्ये किंवा तुमच्या उत्तरामध्ये यायला पाहिजेत, ठीक आहे. करंटचा जर टच तुमच्या उत्तरामध्ये असेल, ठीक आहे, करंट म्हणजे चालू घडामोडींचा, ठीक आहे, कारण की हे जे प्रश्न तयार होतात, आता जो युपीएससीचा पॅटर्न आहे, ठीक आहे, कोणताही जर समजा इतिहास वगैरे सोडून दिला तर बऱ्यापैकी हे जे क्वेश्चन्स तयार होतात ना, हे तुमच्या वर्षभरामध्ये किंवा गेल्या काही वर्षामध्ये किंवा चालू याच्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने प्रश्न तयार केले जातात चालू घडामोडींशी, म्हणजे करंट रिलेटेड क्वेश्चन्स तयार करून तुम्हाला ते मेन्सला टाकले जातात, ठीक आहे. तर तुम्हाला चालू घडामोडी तुमच्या टॉपिकला रिलेट करता आल्या पाहिजेत, ठीक आहे, चांगल्या पद्धतीने. इकॉनॉमिक्समध्ये समजा आता आरबीआयने काही बाबा बँक रेटमध्ये कमी केली, रेपो रेट वाढवला, सीआरआर वाढवला, एसएलआर चेंज केला, तर त्याचा इकॉनॉमिक्समध्ये काय फायदा होणार आहे, महागाईवर त्याचा काय परिणाम होणार आहेत, ठीक आहे. हे सर्व घटक आपल्याला लक्षात घेता आले पाहिजेत आणि ते रिलेट करता आले पाहिजेत, ठीक आहे. एखादा निर्णय घेतला बँकेने किंवा सरकारने काहीतरी निर्णय घेतला, ठीक आहे, तो काहीतरी आरबीआयच्या पॉलिसीवर असेल किंवा आरबीआयने एखादी पॉलिसी बनवली तर त्याचा काय परिणाम होणार आहे इकॉनॉमिकमध्ये, त्याच्यामध्ये काय उलथापालथ होणार आहे, हे सर्व आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. तर मुख्यचा अभ्यास करताना हे सर्व पॉईंटचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि सरावाशिवाय गत्यंतर नाही, सराव, ठीक आहे. तुम्ही जेवढा सराव कराल तेवढंच तुम्ही सावराल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आता नोट्स कशा पद्धतीने काढायचा. बऱ्याच मुलांचा हा प्रश्न आहे. इथून मागचा जो प्रकार होता नोट्सचा तो वेगळा होता, ठीक आहे. आता इथून पुढचा जो प्रकार असणार आहे तो वेगळा आहे, ठीक आहे. प्रिलियमसाठी काही ठराविक टॉपिक असेल, 10 टॉपिक आहेत, त्याच्याशी रिलेटेड जास्त क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. ते तुम्ही पुस्तकातून गेलं तरी काही हरकत नाही, मागचे पीवायक्यूज पाहिले तरी तुम्हाला तो अंदाज लक्षात येऊन जातो. आता मुख्यच्या पद्धतीने नोट्स आपल्याला बनवायच्या आहेत. एखादा विषय जर बनवायचा तर नोट्स कशा पद्धतीने बनवला गेल्या पाहिजेत. आपण काही मुलं काय करतात, पुस्तक घेतात,
ठीक आहे, नोट्स त्यांचे नोट्स काढायला चालू करतात. जे पहिल्या पानापासून चालू करतात लिहायला डायरेक्ट प्रत्येक लाईन टू लाईन कॉपी करत असतात. म्हणजे ते दुसरं पुस्तक स्वतःच्या हाताने लिहून काढत असतात. ठीक आहे, याला नोट्स म्हणत नाही. नोट्स कशा पाहिजे? ठीक आहे, नोट्स तयार करताना मुद्देसूद आणि आटोपशीर असायला हव्यात. ठीक आहे, मुद्दे पॉईंट वाईज एखादा टॉपिक आहे त्याच्यामध्ये पॉईंट लिहा, टॉपिकचं नाव लिहा मस्तपैकी, त्याच्याखाली पॉईंट्स लिहा. ठीक आहे, 3-4 पॉईंट झाले तो टॉपिक संपतो. ठीक आहे, आणि आटोपशीर म्हणजे काय बाबा, एखादा वाक्य असेल, रत्नाकर पाणी प्यायला जात आहे. ठीक आहे, रत्नाकर पाणी पितो. ठीक आहे, किंवा रत्नाकर पाणी प्यायला, रत्नाकरने काहीतरी केलं. ठीक आहे, अशा पद्धतीचं एखाद्याला आमल्याचं वाक्य लिहिण्यापेक्षा बाबा 2-3 शब्दामध्ये तो जर समजत असेल तर ते 2-3 महत्वाचे शब्दच लिहायचे आणि ती नोट संपवायची. भले लांबलचक 2-3 वाक्य लिहित बसायचे. हा, गरज असेल तेव्हा एखादं वाक्य लिहा, पण नसेल तर मुद्दे सुद आणि महत्वाचा मुद्दा लिहायचा, त्याच्या खाली पॉईंट्स मध्ये लिहायचा आणि चांगल्या पद्धतीने त्याच्या शब्दांची रचना चांगल्या पद्धतीने करायची किंवा महत्वाचे शब्दच आले पाहिजेत. ठीक आहे, आपण वाचतो, आपण आपल्या पद्धतीने नोट्स तयार करत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं जे काही लिहिलंय ते आपल्याला लक्षात येतं. बरोबर की नाही? कारण की आपण लिहिताना आपल्या बुद्धीमध्ये प्रोसेसिंग करून ते काढलेले नोट्स असतात. ठीक आहे, दुसऱ्याच्या नोट्स काढल्या बघा तुम्ही, बऱ्याच वेळा असं घडतं, दुसऱ्याने एखाद्याने नोट्स काढलेले असतात, त्याच्या नोट्स आपण वाचायला आणतो, आपल्याला काही कळत नाही. ठीक आहे, कारण की काय होतं असतं, त्या व्यक्तीने त्या विषयाचा अभ्यास केलेला असतो आणि त्याच्या बुद्धीमध्ये जे काही घडतं, त्याला जो विषय ज्या पद्धतीने समजतो तो ते उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, त्याला काय समजलंय आणि त्यांनी काय लिहिलंय त्याचा अर्थ त्यालाच माहिती असतो. आपण काय वाचतो आपल्याला कधीच कळत नाही. त्याच्यामुळे नोट्स ह्या नेहमी स्वतःच्या असाव्यात, दुसऱ्याच्या काही वापरायला नको. ठीक आहे, आता बघा हा पहिला मुद्दा आला की नोट्स कशा पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक प्रमाणे त्यात 4 ते 5 मुद्द्यांचा समावेश असायला हवा. ठीक आहे, 4 ते 5 मुद्द्यांचा समावेश. बरोबर नाही? आता एखादा टॉपिक घेतला, बँकिंग रिलेटेड टॉपिक आहे, आरबीआयचे कार्य असतील तर आरबीआयचे कार्य बाबा 1, 2, 3, 4 ही 4 आरबीआयचे कार्य आहेत. ठीक आहे, विषय संपला, 4 वाचले. ठीक आहे, आता 10-15 असतील, सगळ्याचे सगळे लक्षात राहणार आहेत का? 4-5 महत्वाचे ठेवायचे आणि विषय सोडून द्यायचा. ठीक आहे, सगळ्याच्या सगळं लक्षात राहत नाहीत, मग त्या पुस्तकात छापल्यासारखं होईल. ठीक आहे, मुद्दे सुरू करायचं, 4 ते 5 मुद्द्यांचा समावेश करायचा. आता हे नोट्स याच्यामध्ये काय केलं पाहिजे? करंट अपडेट्स असायला हव्यात. बरोबर की नाही? तुमच्या नोट्स असतील, समजा आता जे काही तुम्ही पुस्तक वाचता, बऱ्याच वेळा काय होतं, पुस्तक मागच्या वर्षी छापलेलं असतं, आपण ह्या वर्षी ते वापरत असतो, पण मध्यंतरीच्या काळात काहीतरी घडामोडी घडून गेलेल्या असतात. ठीक आहे, समजा आरबीआयचे बँकेचे गव्हर्नर यांची बदली झाली. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा बँकेचा गव्हर्नर कोण आहे आता. ठीक आहे, बरोबर. नीती आयोग असेल, याच्यामधले काही चेंजेस झाले, यांनी काही निर्णय घेतले. ठीक आहे, तर ते पण लक्षात ठेवायला पाहिजे. ते तुमचे जे करंट अपडेट्स असतील ते तुमच्या नोट्समध्ये ऍड करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा ते पटकन तुमच्या लक्षात डोळ्याखालून जाईल आणि तुम्हाला ते फायदेशीर असू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे बाबा हा. ठीक आहे, काय? स्वतःच्या नोट्स तयार करण्यावर भर असावा. ठीक आहे, दुसऱ्याच्या नोट्स उचलण्यात, त्याने लिहिले त्याच्या नोट्स आणतो मग मी माझी भर त्याच्यामध्ये घालतो, काही फायदा होणार नाही. त्याच्या नोट्स त्याला समजतात, आपल्याला समजत नाही. स्वतःच्या नोट्स तयार करण्यावर भर असायलाच पाहिजे. आपण पुस्तकं वाचा. ठीक आहे, वाचाल तर वाचा. ठीक आहे, पुस्तकं वाचा, त्याच्या नोट्समध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्याच्या नोट्स तयार करा. रिव्हिजन जास्तीत जास्त होईल तेवढं चांगलं होईल. पुस्तक चांगल्या पद्धतीने वाचा, जेणेकरून बाबा तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात घेण्यावर भर द्या. ठीक आहे, आणि स्वतःच्या नोट्स तयार करा. ठीक आहे, नोट्स तयार नाही केला तर काय होणार आहे, तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस पूर्ण पुस्तक वाचावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही पुस्तक जरी घेतलं, आता त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना सवय असते, समजा हे पुस्तक आहे. ठीक आहे, पहिली रिडिंग केली, याच्या खाली लाईन मारली. ठीक आहे, हा लाल रंग वापरला, पुढच्या वेळेस काय करणार आहे मी? दुसरी रिडिंग. ठीक आहे, दुसरी रिडिंग, हा पिवळा रंग वापरला, पिवळ्या रंगाने बनवलं. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी रिडिंग, समजा 3 रिडिंग आहे, त्यानंतर निळा रंग वापरला. आपलं चित्रकलेचं पुस्तकच होऊन जातं थोडक्यात. एवढे कलर होऊन जातात की बस रे बस. त्याच्यानंतर काय होतं, हे जे काय लिहिले ते कळत नाही, अशा पद्धतीने सुद्धा होऊन जातं. असं करायला नको. तुम्ही एखादाच लाल रंगाचा पेन असेल, जो कोणता कलर तुम्हाला आवडतो बघा, तो तुम्ही हायलाइट करण्यासाठी वापरता. ठीक आहे, महत्वाचे शब्द हायलाइट करा पटपट आणि तशा पद्धतीने वाचण्याची सवय लावून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये करंट अपडेट्स असले पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा आहे, करंट. कारण की जे काही क्वेश्चन होतील ते तुम्हाला करंट ओरिएंटेड असतात. बघा, युपीएससीचा प्रश्नाचं जर तुम्ही आकलन केलं, ठीक आहे, व्यवस्थित त्याच्या थ्रू गो थ्रू केलं, तर तुमच्या लक्षात येईल की बाबा हे त्या वर्षीमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्याशी रिलेटेड काहीतरी क्वेश्चन्समध्ये विचारण्याचा प्रयत्न केला जातो आणि करंटला रिलेट करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. त्यामुळे करंट अपडेट्स असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्या वर्षभरामध्ये घडणाऱ्या घटना तुमच्या डोळ्याखालून नजरेखालून जाणं गरजेचं असतं. ठीक आहे, आता हे जे नोट्स आहेत, हे नोट्स तयार करताना तुम्ही काय काय करू शकता?
नोट्स तयार करताना तुम्ही बाबा तक्ते तयार करू शकता, काही इंडेक्स असतात, ठीक आहे. ते इंडेक्स समजा आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI, ठीक आहे. याचे बाबा कोणत्या देश 1 नंबरला आहे, 2 नंबरला कोणता देश आहे, 3 नंबरला कोणता देश आहे, ठीक आहे. हे तक्त्यामध्ये लिहू शकता. शेवटून कोणता देश आहे बाबा, 190वा देश कोणता आहे, ठीक आहे. हे असं तक्त्यामध्ये तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. लोकसंख्या बाबा, लोकसंख्या असेल, पहिलं राज्य कोणतं, दुसरं राज्य कोणतं, तिसरं राज्य कोणत्या राज्याची जास्त लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर बाबा कमी कोणतं आहे, ते कोणतं आहे, ठीक आहे. तर असे एक तक्ते बनवू शकता, बरोबर की नाही. तर ते जे काही करून तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा बाबा हे तक्ता जरी तुम्ही डोळ्याखालून करता तरी तुमच्या पटकन लक्षात येतं आणि रिव्हिजन करायला सुद्धा सोपं जातं. त्याच्यानंतर फ्लोचार्ट, एखादी कॉन्सेप्ट असेल, ठीक आहे, एखादी कॉन्सेप्ट असेल तर त्याचा फ्लोचार्ट व्यवस्थित बनवा. फ्लोचार्ट म्हणजे काय बाबा, ठीक आहे, हा मुख्य मुद्दा झाला, ह्या मुख्य मुद्द्याला धरून बाबा हे 2 मुद्दे झाले, ठीक आहे. हा पहिला टॉपिक, हा दुसरा टॉपिक, ठीक आहे. ह्या दुसऱ्या टॉपिकचे सुद्धा हे 2-3 टॉपिक, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 टॉपिक, अशा पद्धतीने जे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असतं त्याला बोलतात फ्लोचार्ट, ठीक आहे. जेणेकरून बाबा मुद्दा लक्षात येतो आणि त्याचा फ्लो कशापर्यंत जातो, ठीक आहे, त्याची दिशा कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव होत असतो हे आपल्या लक्षात राहायला सोपं जातं. पूर्ण हे वाचायचं म्हटलं तर हे पानभर जाईल. त्याच्यापेक्षा फ्लोचार्टमध्ये जर आपण त्याला कन्वर्ट करू शकलो, ठीक आहे, तर ते चांगलं राहतं, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा पुढचा एक आहे, नोट्स तयार करताना तुम्ही माइंड मॅपचा सुद्धा वापर करू शकता. आता माइंड मॅप म्हणजे काय, समजा एखादा मुद्दा आहे, RBI, समजा आपण RBI घेतला, ठीक आहे. आता RBI मध्ये कोणतरी काम करतं, बरोबर की नाही. RBIचं काहीतरी, RBI ही एक संस्था आहे, त्याच्यामध्ये काहीतरी लोक काम करतात. त्याच्यानंतर ती काहीतरी काम करत असते, ती कामं कोणकोणती आहेत, ती करण्यासाठी जे काही लोक आहेत ते निवडली जातात. RBIच्या समजा त्याचे अध्यक्ष असतील, ठीक आहे. ते अध्यक्ष कोणकोणते आहेत बाबा, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा ते 3 लोक असतील, 1, 2, 3 समजा हे 3 लोक आहेत, तर ते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही कार्य आहेत बाबा, त्यांची निवड, समजा हे अध्यक्ष असतील, त्यांची निवड कशा पद्धतीने होते, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते लोक अंतर्भूत असतात ते लिहू शकता. त्याच्यानंतर बाबा यांची कार्य आहेत, ठीक आहे, यांची बाबा काय कार्य असतील, ठीक आहे. आता या कार्यांचा प्रकार असू शकतो, पहिला प्रकार क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, ठीक आहे. अशा पद्धतीचं काय पण असू शकतं. तर ते तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायला सोपं जातं, ठीक आहे. आता हे RBI, समजा हा टॉपिक पाहिला, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे, अरे RBIचा अध्यक्ष, ठीक आहे, त्याचं 3 लोक असतात, ठीक आहे. समजा 3 लोकांमध्ये बाबा त्यांची निवड कोण करतं, त्या निवडमध्ये अशा पद्धतीने केली जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा त्याची कार्य, ती कार्य बाबा 3 प्रकारची कार्य करतं. समजा 3 प्रकारचे कार्य असतात. पहिलं कार्य कोणतं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपले होतात. 2 नंबरचं कार्य आहे त्याच्यामधले घटक होतात, 3 नंबरचं कार्य आहे त्याच्यामधले सुद्धा घटक होतात. तर अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर बनवतात, त्याला काय बोलतात आता माइंड मॅप, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जात असतं, ठीक आहे. रिव्हिजन करायलाही सोपं आणि लक्षात ठेवायलाही सोपं. हे जर मी पूर्ण लिहायला घेतलं तर काय होणार आहे, RBI ही संस्था, त्याची स्थापना, ठीक आहे. आता ही स्थापना असेल, ठीक आहे, हे पण लिहू शकता, इथे तारीख लिहू शकता त्याचे काय असेल ते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने याला बोललं जातं माइंड मॅप, ठीक आहे. तर अशा पद्धतीने नोट्स तुम्हाला तयार करायचे, जेणेकरून काय होतं, तुमचा टॉपिक जो काही असेल पटकन तुमचे कव्हर होऊ शकतात आणि रिव्हिजन करायला तुम्हाला मदत मिळू शकते, ठीक आहे. आणि तुमची वेळेची सुद्धा बचत होणार आणि वेळ वाचवणं सर्वात महत्त्वाचं काम आहे, ठीक आहे. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त रिव्हिजन कराल तेवढी तुमची कमांड तुमच्या सब्जेक्टवर येणार आहे. त्याच्यामुळे रिव्हिजन कमीत कमी, एखादं पुस्तक कमीत कमी 3 वेळा तुम्ही रिवाइज करा. 3 वेळा तरी एका पुस्तकाची रिव्हिजन झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला, आता तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता सुरुवातीला तुमच्या सर्व लक्षात येत नाही. दुसऱ्यांदा जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही त्या वस्तूशी फॅमिलियर झालेले असता, तुमच्या गोष्टी लक्षात येतात. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग येत असतं. त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट्स तयार करू शकता. पहिल्याच वेळेस वाचता आणि डायरेक्ट नोट्स करायला घेतलं, तुम्हालाही कळणार नाही नोट्समध्ये काय केले आणि पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, ठीक आहे. पहिल्यांदा व्यवस्थित वाचून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. ते समजल्यानंतर जेव्हा पुन्हा वाचाल तेव्हा बाबा आठवण्याचा प्रयत्न करा, काय आपण वाचलेलं होतं, याच्यामध्ये काय दिलेलं होतं, ठीक आहे. नाही आठवलं काय हरकत नाही, व्यवस्थित वाचून करा सेकंड टाइम, ठीक आहे. व्यवस्थित वाचा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ॲनालिसिस करा. एखादी गोष्ट लिहिलेली आहे पुस्तकामध्ये, त्याच्या मागचा अर्थ काय असतो, एखादा इंग्लिशमध्ये शब्द लिहिला असेल, आता समजा GDP, ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, याचा फुल फॉर्म ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, उत्पाद, ठीक आहे. बाबा ग्रॉस म्हणजे काय, ठीक आहे, या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, ठीक आहे. ग्रॉसचा अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर डोमेस्टिक म्हणजे काय, ठीक आहे.
प्रॉडक्ट म्हणजे काय, उत्पाद. याच्यामध्ये बाबा हे जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे, त्याच्यामध्ये काय काय येतं, ग्रॉस म्हणजे काय, ठीक आहे, डोमेस्टिक म्हणजे काय, हे जसं तुम्ही वाचाल व्यवस्थित आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इंग्लिशमधले शब्द असतील तेही व्यवस्थित व्यवस्थित त्याचा जे काही अर्थ आहे त्या शब्दाचा अर्थ तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर थर्ड रिडिंग असेल, त्याच्यानंतर समजा गरज पडली तुम्हाला पुढची रिडिंग तुम्ही करू शकता, 4थी 5वी. ठीक आहे, ते रिडिंगच्या जसं जसं तुम्ही एवढं रिवाइज करा तेवढा तुम्हाला कसा होणार आहे, कमी काळ लागणार आहे. आणि तुम्ही जर अजून चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये नोट्समध्ये कन्व्हर्जन केलं तर त्याच्यामुळे तुमची वेळेची बचत होणार आहे. तुमचं 2 दिवसामध्ये पटकन रिव्हिजन होऊ शकते. आता एक्झामच्या वेळेस तुमच्याकडे काही वेळ नसतो जास्त. ठीक आहे, तर 1 दिवसामध्ये रिव्हिजन झाली पाहिजे. त्याच्यामध्ये पण आपल्याला सगळ्या टॉपिक कव्हर करायचे आहेत बाकीचे सुद्धा. तर त्याच्या पद्धतीने तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि तुमच्या नोट्स तयार असतील तरच तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजनला मदत होणार आहे. ठीक आहे, आता पुढचा एक प्रश्न असतो की पुस्तकं कोणती वापरायची. ठीक आहे, आता मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहेत. ठीक आहे, UPSCची आहेत, आता MPSCची सुद्धा मार्केटमध्ये येतील, आपल्या कौटिल्याचं पण असणार आहे. ठीक आहे, तर पुस्तके कोणती वापरायत हा सर्वात मोठा प्रश्न आहे मुलांसमोरचा. ठीक आहे, आता मुलं काय काय म्हणतात, किंवा जुनी पुस्तकं आम्ही फेकून द्यायची का, आता नवीन घ्यायचे का, एवढे पुस्तकं महाग आहेत बाबा, कसं परवडेल, काय परवडेल. ठीक आहे, नवीन पुस्तकं तुम्हाला घ्यावीच लागणार आहेत. ठीक आहे, पण जुनी पुस्तकं टाकून द्यायची आहेत का, नाही. जुनी पुस्तकांचाही तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, तर ती बघूया कशा पद्धतीने तुम्हाला होणार आहे. ठीक आहे, आता प्रिलियमसाठी कोणती पुस्तके आहेत, त्याच्यानंतर मेनसाठी पुस्तके. ठीक आहे, आता MPSCची प्रिलियम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये उपलब्ध असणारी जी काही पुस्तके आहेत ती तुम्हाला चालू शकतील. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आहे, देसले सरांचे पुस्तक असेल, कोळंबे सरांचे पुस्तक हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ती पुस्तकं तुम्हाला चालू शकणार आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुमच्या कॉन्सेप्ट असतील. ठीक आहे, कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर बेसिक्स, याच्यासाठी ही पुस्तकं चांगली आहेत. याच्यामधून तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येऊन जाईल की कॉन्सेप्ट काय आहेत, बेसिक काय आहेत. त्याच्यानंतर प्रिलियमला कोणकोणते टॉपिक विचारले जातात. ठीक आहे, जे काही त्याच्यामध्ये जे काही आकडेवारी विचारली जाते, या पुस्तकांमध्ये असणारी आकडेवारी. ठीक आहे, स्टॅटिक डेटा म्हणतील त्याला. ठीक आहे, तो तुमच्या ह्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने दिला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट बोर्ड. ठीक आहे, स्टेट बोर्डचाही चांगला अभ्यास करा. त्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये संकल्पना हे समजावलेल्या असतात. संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट. ठीक आहे, तर स्टेट बोर्डही वाचा. देसले सर असतील, कोळंबे सर असतील, अजून दुसरे कोणते पुस्तक असतील ते जेणेकरून बाबा जे तुम्हाला इझी जाईल अंडरस्टँड व्हायला. ठीक आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता प्रिलियम्ससाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा मेन्ससाठी कोणकोणती पुस्तकं आहेत. ठीक आहे, आता मेन्ससाठी बघा, मेन्स ही तुम्हाला लिखाणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायची आहे. प्रिलियम्समध्ये तुम्हाला डेटा पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, फॅक्च्युअल डेटा. ठीक आहे, प्रिलियमला तुम्हाला फॅक्च्युअल डेटाची आवश्यकता आहे. ठीक आहे, तो तुम्हाला ह्या पुस्तकांमधून मिळू शकतो. ठीक आहे, आता मेन्ससाठी कोणकोणतं वापरायचं. आता मेन्ससाठी बघा, तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे NCERTची पुस्तकं. या पुस्तकांमधून तुम्हाला टॉपिक जो आहे किंवा हा जो विषय आहे तो चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला, त्याच्यामध्ये संकल्पना असतील, जे काय असेल, ठीक आहे, ते समजून घ्यायला सोपं जाणार आहे. त्याच्यामध्ये कोणतं पुस्तक आहे, 11वीचं NCERT इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे पुस्तक आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामधल्या काही संकल्पना असतील, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेची मांडणी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलेली आहे. हे आहे 11वीचं NCERT. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 12th NCERT. 12th NCERT मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. मॅक्रो, ठीक आहे, मॅक्रो आणि मायक्रो आणि मायक्रो. ठीक आहे, असे 2 कॉन्सेप्ट आहेत. तर आपल्याला कोणतं वापरायचं आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, मायक्रोमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी, कॅल्क्युलेशन्स, हे ते एवढं काही आवश्यकता नाही. आपल्याला काय अर्थशास्त्रज्ञ नाही बनायचं आहे. ठीक आहे, आपल्याला अधिकारी बनायचं आहे आणि याचा अभ्यास करून बनायचा आहे. ठीक आहे, आपल्याला काय सगळं फॉर्म्युलेशन हे ते काही प्रबंध निबंध आपल्याला काही लिहायचे नाहीयेत. ठीक आहे, तुम्ही अधिकारी बनाल्यानंतर तुम्ही PhD घेऊ शकता. आता आपल्याला एक्झाम पास करायची आहे, त्याच्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स सफिशियंट आहे. ठीक आहे, तर 11वीचं 11th NCERT. ठीक आहे, त्याच्यानंतर 12वीचं मॅक्रो इकॉनॉमिक्स हे व्यवस्थित पद्धतीने वाचन करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रेफरन्स बुक वापरू शकता. रेफरन्स बुक म्हणजे मार्केटमध्ये बरेचसे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा UPSC किंवा MPSC रिलेटेड
UPSCच्या ज्या काही परीक्षा आहे आणि MPSCच्या ज्या काही परीक्षा आहेत, ठीक आहे, त्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करून, ठीक आहे, म्हणजे त्याचा अभ्यासक्रमाचा जे काही त्याच्यामध्ये असणारे टॉपिक्स असतील, घटक असतील, त्याचा अभ्यास करून या पुस्तकांची मांडणी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या अनुरूप याची मांडणी करण्यात आलेली आहे. असे काही पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर संजीव वर्मा आहेत, रमेश सिंग यांचं आहे, ठीक आहे, मृणाल सरांच्या नोट्स असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर कौटिल्य आयएसचे बुक असेल, नितीन सिंघाणे सरांचे हे जे बुक्स आहेत, हे कसे आहेत, हे थोडे रेप्युटेड सोर्स आहे, ठीक आहे. याच्यामधून गेल्यानंतर बाबा तुम्हाला कोणतेही एक पुस्तक घ्या, तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे याच्यामधली भाषा समजत असेल ते घ्या. हे आता इंग्लिश आणि मराठी, ठीक आहे, इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल होऊ शकतात. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर वाटेल त्याचा अभ्यास करा. विषय काय आहे सर्वात महत्वाचा, की आपल्याला हा विषय समजला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्हाला जी भाषा चांगली वाटते, आता काही लोकांना रमेश सिंग आवडू शकतात, काही लोकांना संजीव वर्मा आवडू शकतात, काही लोकांना कौटिल्यच्या आयची पुस्तकं सुद्धा चांगली आवडू शकतात, काही लोकांना नितीन सिंघाणे सरांची सुद्धा पुस्तकं आवडू शकतात. प्रत्येकाचा समजून घेण्याचा आणि समजण्याचा पुस्तकांची आवड निवड वेगवेगळी असते. कोणाला काय होतं, कोणाला कव्हर चांगला वाटला म्हणून हे पुस्तक घेतात, ठीक आहे, त्याच्यातला डेटा नंतरचा विषय, ठीक आहे. असे काही लोक असतात, नाही कव्हर छान दिसतोय, वा वा वा, ठीक आहे, तर कव्हर पाहून पुस्तकं घेणारे खूप सारे लोक आहेत. कव्हर नका पाहू, त्याच्या आतमधला कंटेंट महत्वाचा आहे, ठीक आहे. तो कंटेंट आपल्याला परीक्षेला उपयोगी आला पाहिजे, ठीक आहे. असं पुस्तकांचं तुमचं सिलेक्शन असलं पाहिजे, ठीक आहे. तर तुमचं एवढं जरी केलं, याच्यामधलं बाबा एक पुस्तक, ही सगळीच्या सगळी पुस्तकं वाचा असं माझं म्हणणं नाहीये. याच्यामधलं कोणतंही, किंवा तुम्हाला जे मार्केटमध्ये चांगलं वाटतंय, ठीक आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा गायडन्स घेत असाल, ठीक आहे, तुम्ही एखादा क्लास लावला, आता ठीक आहे, कौटिल्यचं सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही तेही वापरू शकता, दुसरे कोणतेही वापरू शकता. तुम्हाला जे आवडेल, रुचेल, पचेल ते घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. एक पुस्तक घ्या, 2 घ्या, जास्त काही घेऊ नका. आपल्याला संदर्भ ग्रंथ लिहायचे नाहीयेत, याचा वापर करायचा फक्त, ठीक आहे. तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, कशा पद्धतीने वर्क होतात गोष्टी, ठीक आहे. तर ते समजून घेण्यासाठी या पुस्तकांमध्ये चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. परीक्षे अनुरूप, ठीक आहे, आपला जो काही परीक्षेचा सिलेबस आहे त्याच्या अनुरूप याच्यामध्ये मांडणी केलेली आहे इकॉनॉमिक्स या विषयाची, ठीक आहे. तर प्रिलिम्स आणि मेन्स हे आपल्या इथे कव्हर होतं, ठीक आहे. एवढं जरी केलं तरी तुमचा बऱ्यापैकी इकॉनॉमिक्सचा हा जो टॉपिक आहे तो कव्हर होत असतो, ठीक आहे. आता ॲग्रीचा टॉपिक आहे, त्या ॲग्रीसाठी थोडे वेगळे बुक्स असतील, एखाद 2 कात्यांसारखे एक पुस्तक असेल, त्याच्यामधून तुम्ही करू शकता. बेसिक काही गोष्टी असतात, ठीक आहे. मराठीमध्ये इथे MPSC मध्ये सुद्धा ॲग्री रिलेटेड चांगली पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा अभ्यास कंप्लीट करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर बाबा वर्तमानपत्र, ठीक आहे. आता डेली न्यूज वाचायचं आहेत, बरोबर नाही. दररोज देशामध्ये काही ना काही इकॉनॉमिक घटना घडत असतात, ठीक आहे. सरकारी यंत्रणा काही ना काही निर्णय घेत असते, बऱ्याचशा शासकीय योजना असतात, त्याच्यामध्ये बाबा सर्व लोकांचं समावेशन करण्यासाठी काही काही योजना राबवल्या जातात, ठीक आहे. त्या योजना कोणत्या आहेत? आता समजा एखाद्या तामिळनाडू राज्यामध्ये एखादी योजना चांगली गाजली असेल, ठीक आहे, त्याचा इम्प्लिकेशन चांगली असतील, ठीक आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो, तो न्यूज मार्फत होणार आहे, ठीक आहे. समजा महाराष्ट्रामध्ये एखादी चांगली योजना असेल, ती राबवली गेली असेल, त्याचा चांगला फायदा जनतेला झाला असेल, तर त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आणि ही सर्व माहिती आपल्याला कशामध्ये मिळणार आहे? वर्तमानपत्रांमधून, ठीक आहे. जेणेकरून तुमचं काय दैनंदिन ज्या काही करंट अपडेट्स असतील त्या वर्तमानपत्रांथ्रू तुमच्या पूर्ण होणार आहेत, ठीक आहे. किंवा काही काही बरेचसे चॅनल्स आहेत, ठीक आहे, त्याच्या थ्रूही अपडेट्स होत असतात, जेणेकरून बाबा पूर्ण न्यूज तुम्हाला वाचायला वेळ नसेल मिळत, तर काही बाबा सकाळी ॲनालिसिस सुद्धा असतात, बरेचसे युट्यूबवर उपलब्ध आहेत, ठीक आहे, डेली न्यूज ॲनालिसिस म्हणून, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काही तुमच्या दैनंदिन घडामोडी घडतात, त्याचं विवेचन करणारे बरेचसे लेख असतात, जे आपल्या एक्झामला मदत करू शकतात, ठीक आहे. ते वाचायचे आहेत. आता मराठीमध्ये पाहिलं गेलं, इंग्लिशमध्ये पाहिलं गेलं तर द हिंदू, ठीक आहे. हा तुम्हाला जर मेन्सचा अभ्यास करायचा तर तुम्हाला द हिंदू इंग्लिश असेल किंवा मराठी जरी तुम्ही घेतला असेल तर तुम्ही हा पेपर वाचणं थोडं कंपल्शन आहे. दुसरं एक आहे इकॉनॉमिक टाइम्स, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या इकॉनॉमिक गोष्टी येतात, ठीक आहे. याची लँग्वेज थोडी हार्ड आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक टाइम्सची तुम्हाला समजायला थोडी सोपी आहे. याच्यामधले जे इंग्लिश लँग्वेज आहे हे इंग्लिश लँग्वेजमध्येच पब्लिश होतं द हिंदू, ठीक आहे. मी काय याचं प्रमोट करत नाही, पण जी परीक्षेची आवश्यकता आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगतो आहे. मी काय यांचा प्रमोटर नाही, मार्केटिंग काय मी काय यांची घेतलेली नाहीये. 2 न्यूजपेपरची इंग्लिशमध्ये करत असाल तर द हिंदू, ठीक आहे. मराठीमधून बाबा द लोकसत्ता एक पेपर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली असते, त्याच्यामध्ये असणारे आर्टिकल्स, संपादकीय ह्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. कारण की याच्यामध्ये काय होतं, जे काही विचारवंत असतील ते त्यांचे
सरकारला क्रिटिसाइज करणे किंवा सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा इम्पॅक्ट जनतेवर कशा पद्धतीने होतोय हे थोडे विचारवंत लोक याचा विचार करून ते लेख मांडत असतात. मग ते कधी कधी सरकारच्या अगेन्स्ट येऊ शकतं, निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याची मांडणी असते. त्याची मांडण्याची पद्धत तुम्ही जर व्यवस्थित त्याची अभ्यासली तर तुमची लिखाणामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदे पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही संपादकीय वाचाल, काही लेख असतात, चांगले चांगले कॉलम्स असतात, कॉलमनिस्ट असतात, तर त्यांचे लेख असतात, ते लेख व्यवस्थित वाचू शकता. आता हा जो पेपर आहे इंग्लिश, ठीक आहे, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आर्टिकल्स येतात. खूप चांगले चांगले जे काही लोक आहेत, चांगल्या चांगल्या पदांवर लोक असणार आहेत किंवा काही काही क्षेत्रामध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स असणारे लोकांचा इथे लेख पब्लिश होत असतात. ठीक आहे, तर याची लँग्वेज त्या लेवल, आता थोडे बुद्धिमान लोक ते त्यांच्या लेवलने विचार करतात, सामान्य लोकांचा विचार करत नाही. आपण सामान्य लोक आहोत, आपल्याला बुद्धिमान बनायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं थोडाफार आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि इंग्लिशचा अभ्यास केल्याने काय आपण मरणार नाही आहोत, आपल्या परीक्षेमध्ये फायदाच होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं पेपर सुरुवातीला वाचायला अवघड जाईल. आता पहिल्या पानापासून जर शेवटचं पान वाचायला घेतलं तर तुमचा अख्खा दिवस जाणार आहे. 2 दिवस घेतला तरी तो पेपर कंप्लीट होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे वाचायचे आहेत. ठीक आहे, हेडिंग कशा पद्धतीने लिहितात ते पाहायचं आहे. एखादा न्यूज असते, आता बघा इथे बघा, पदवीक पदकवीर दोघेच. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह हेडिंग आहे. ठीक आहे, तर हेडिंग कशा पद्धतीने दिलं जातं, त्याच्यानंतर बाबा मांडणी कशा पद्धतीने केली जाते याचा थोडा अभ्यास करायचा सुरुवातीला. ठीक आहे, याच्यामध्ये युट्यूबवर काही व्हिडिओ असतील, कसं न्यूजला अॅनालाइज करायचंय हे तुम्ही पहा थोडं. ठीक आहे, ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा पेपर वाचायचा कसा आहे नेमका. ठीक आहे, हा पेपर वाचायचा कसा आहे, कोणते मुद्दे महत्वाचे. आता हे इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये सुरुवातीला जड जाणार आहे, काही डिक्शनरीज घ्यावी लागेल, काय काय याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ. पण तुम्ही जसं जसं पेपरचं तुम्हाला सवय होईल तुम्हाला लक्षात येईल, अरे तो पॅटर्न लक्षात येईल की अरे अशा याची मांडणी अशा शब्द नाही, ह्या शब्दांचा अर्थ ते होता. तुम्हाला कधी कधी आपोआप लक्षात येईल की अरे म्हणायचं काय ह्या व्यक्तीला. ठीक आहे, तर चांगल्या पद्धतीने हे पेपर वाचले गेले पाहिजे. द हिंदू असेल किंवा लोकसत्तामध्ये चांगले आर्टिकल असेल, तुमचा महाराष्ट्र टाइम्स असेल, कोणताही एक घ्या. पण ठीक आहे, मी प्रेफर करेल की बाबा तुम्ही द हिंदू वाचत जा. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होईल आणि कॉन्सेप्ट समजायला सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत होईल. याच्यामधले जे इकॉनॉमिक्स जर पेज असतं, ठीक आहे, त्याच्यामधून व्यवस्थित वाचत झाला. इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने येते, एफडीआय कशा पद्धतीने येतं, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली जाते, सायन्स अँड टेक रिलेटेड गोष्टी असतात. ठीक आहे, तर त्या गोष्टी व्यवस्थित अभ्यासात जा. ठीक आहे, आता हे झालं वर्तमानपत्रांच्या बाबतीत. आणि यांच्यामधून काय करायचं, तुम्हाला अपडेट्स करायचे आहेत, इकॉनॉमिक अपडेट्स. याच्यामध्ये समजा काय दिले असतील अपडेट्स, आरबीआय गव्हर्नरची नियुक्ती नवीन आहे. ठीक आहे, चला याच्यामधून वाचलं लगेच तुम्ही तुमच्या पेपरमध्ये अपडेट्स करायचे आहेत. आरबीआयची पॉलिसीमध्ये चेंज, रेपो रेटमध्ये चेंज. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा गव्हर्नमेंट मासिकं पब्लिश करत असतं दर महिन्याला. ठीक आहे, तर त्या मासिकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी असेल, समग्र सगळ्याच विषयांसाठी याचा फायदा असतो. ठीक आहे, आता योजना हे एक मासिक आहे, हे दर महिन्याला पब्लिश होत असतं. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, इंग्रजी आणि मराठीत सुद्धा आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हे मराठीत सुद्धा आहे. ठीक आहे, आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. तुम्हाला जे भाषा सोपी वाटेल त्याच्यामधलं घेऊ शकता. याची किंमत काय 20 रुपयाच्या पर्यंत असते, 20, 25, 30 रुपये किंमत राहते. ठीक आहे, हे घेऊ शकता. याच्यामधले टॉपिक्स, याच्यामध्ये लिहिणारे लेख जे असतात ते, याच्यामधली आकडेवारी चांगल्यापैकी ऑथेंटिक असते. ठीक आहे, ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळू शकते. याच्यामध्ये जे लेख लिहितात ते सुद्धा चांगल्या दर्जाचे अधिकारी लेवलचे सुद्धा काही काही लोक असतात. खूप खूप काही काही पदांवर खूप खूप वर्ष काम केलेले लोक असतात. एक्सपिरियन्स, प्रत्येक क्षेत्रामधले एक्सपिरियन्स लोक असतात, त्यांचे लेख इथे पब्लिश केले जातात. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे जे काही पॉलिसी असतील त्याची माहिती तुम्हाला इथून मिळू शकते. त्याच्यामधले असणारी आकडेवारी तुम्हाला इथून मिळू शकते. ठीक आहे, याचा वापर तुम्ही उत्तर लेखनामध्ये करू शकता. त्याच्यानंतर लोकराज्य नावाचा एक महाराष्ट्र रिलेटेड मॅगझिन आहे. महाराष्ट्र राज्य पब्लिश करत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड जे काही माहिती असेल ती चांगल्या पद्धतीने मिळू शकते. त्याच्यामधली आकडेवारी असतील, त्याच्यामधल्या काही योजना असतील. ठीक आहे, सरकारचा रुख कशा पद्धतीने आहे, कोणत्या याच्यावर सरकार भर देत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, तर त्याची सगळी माहिती तुम्हाला याच्यामधून मिळू शकते. तर हे 2 मासिकं तुम्हाला वाचले तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा तुम्हाला अभ्यास करताना, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना भरपूर साऱ्या ज्या सरकारी संस्था आहेत, ठीक आहे, त्या काय करत असतात, काही अहवाल प्रकाशित करत असतात. तर त्यांचाही आपल्याला अभ्यास करताना अभ्यास करायचा आहे. तर आता काही काही अहवाल आहेत बघा, सरकारमार्फत प्रकाशित केले जाणारे अहवाल.
ठीक आहे. आता बजेट जे आहे, ठीक आहे, ते बजेट दरवर्षी होतं, ठीक आहे. केंद्र सरकारचं होतं, राज्य सरकारचं होतं. त्याचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. कारण की बजेटमध्ये काय होतं, वार्षिक जे काही गणित असतात ती मांडली जातात. कशा पद्धतीने गव्हर्नमेंट पुढे खर्च करणार आहे, पैसा कसा येणार आहे, पैसा कसा खर्च केला जाणार आहे, कोणत्या नवीन योजना सरकार राबवणार आहे, कोणत्या क्षेत्रावर जास्त भर आहे, महिलांवर आहे, मुलांवर आहे, शैक्षणिक आहे, अनुसूचित जाती जमाती असतील यांच्यावर कशा पद्धतीने खर्च केला जाणार आहे, कोणकोणत्या वेलफेअर स्कीम आहेत ते राबवल्या जाणार आहेत, कुठे कुठे कसा त्याचा व्यय केला जाणार आहे पैशाचा. तर हे सर्व तुमच्या बजेटमध्ये मांडलं जातं, ठीक आहे. तर त्याचा आपल्याला अभ्यास बारकाईने चांगल्या पद्धतीने करायचा आहे. आता इथे केंद्राचा मन असतो आणि महाराष्ट्र राज्य, ठीक आहे. तर दोघांचे बजेटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बाबा आर्थिक सर्वेक्षण अहवाल, ठीक आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल असेल त्याचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर विविध जे मंत्रालय असतात त्यांचेही अहवाल असतात. आता हे काही पूर्ण डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. काही काही अहवालांमध्ये समजा याच्यामध्ये समजा नीती आयोग असेल, नीती आयोगामध्ये काय रेकमेंडेशन्स असतील, ठीक आहे. नीती आयोगाचा काय कृती आराखडा, त्यांनी नीती आयोग आता पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं, ठीक आहे. आता नीती आयोग आहे. नीती आयोगाने म्हणजे भारताचा विकास कसा करायचा ही ठरवणारी बॉडी म्हणजे आता नीती आयोग आहे. तर ते ठरवणार की आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. तर ती दिशा कोणती आहे, कशा पद्धतीने बदल घडणार आहेत इकॉनॉमिक्स याच्यामध्ये, ठीक आहे. आणि याचा लोकांना आणि समाजाला, जनतेला आणि त्याचाच रिप्लाय करून तुमच्या अर्थव्यवस्थेला कसा लाभ होणार आहे ही दिशा दर्शवणारी बॉडी म्हणजे हे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही अहवाल प्रस्तुत करतात ते काही आराखडे म्हणतात त्याचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे, ठीक आहे. हा बजेट झाला. त्याच्यानंतर बजेटमध्ये बघा असतं रुपया कहां से आया, रुपया कैसा जाएगा, कुठून रुपया आला, 1 रुपया असं दाखवला जातो. त्याच्यामध्ये असे भाग पाडले जातात, इकडून येणार, इकडून येणार, इकडून येणार, इकडून येणार, असं जाणार, असं जाणार, असं जाणार, ठीक आहे. तर हे बजेट आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. जे काही सरकारी अहवाल असतील वगैरे त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बाबा हा जीएस पेपर 3 मधील विषयानुरूप डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. आपण पाहिलं की बाबा कशा पद्धतीने वेटेज दिलेलं आहे इकॉनॉमिक्सच्या टॉपिकला. तर हे काही डिस्ट्रीब्युशन आहे, हे समजा 2024चा अनालिसिस आहे युपीएससीचा, ठीक आहे. GS3चा जो UPSCचा पेपर आहे 2024चा त्याचा अनालिसिस आहे. याच्यामध्ये इकॉनॉमीचे जे क्वेश्चन होते ते किती होते, आता तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत, 10 आणि 10. 100, 150 आणि 250, ठीक आहे. 10 मार्काचे 10 प्रश्न आणि 15 मार्काचे 10 प्रश्न, ठीक आहे. असे झाले टोटल 20 प्रश्न, 100 मार्क आणि 150 मार्क, टोटल 250, ठीक आहे. अशा पद्धतीचे रचना आहे. त्याच्यामधले इकॉनॉमिक जर प्रश्न होते ते जवळपास 24% इकॉनॉमीवर वेटेज होतं, ठीक आहे. हे पूर्ण याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरवर जवळपास 20% होता, म्हणजे जवळपास दोन्ही मिळून जवळपास निम्मा पेपर 40 ते 50% हे ऍग्रिकल्चर अँड इकॉनॉमिक्स ह्या टॉपिकवर वेटेज जातं. आता हे युपीएससीच्या लेवलचा आपण असं धरूया की एमपीएससीचा जो काही पेपर असेल तो युपीएससीच्या धर्तीवरच असेल, तर अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन असू शकतं. 5-10% एक पुढे मागे होऊ शकतं. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक आहे, ठीक आहे. विज्ञान तंत्रज्ञान याच्यावर 10% आहे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट याच्यावर 12% आहे, ठीक आहे. काही आपदा येत असतात, नॅचरल डिझास्टर्स येत असतात, ठीक आहे. त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं, त्याची कशा पद्धतीने रचना आहे. समजा कुठे वादळ येत असेल तर ओडिशा सारखं राज्य असेल, ठीक आहे, आंध्रसारखं राज्य असेल, यांच्यामध्ये दरवर्षी वादळ येत असतात, चक्रीवादळ. तर ठीक आहे, ती येऊ नयेत किंवा ती जरी आलीत, आधी येऊ नयेत हे तर आपण आपल्या हातात नाहीये. ती आल्यावर काय करायचं, कशा पद्धतीने जीवितहानी होऊ द्यायची नाही, त्याच्यासाठी काही स्टँडर्ड प्रोसिजर बनवल्या गेलेल्या आहेत. त्याचं नियंत्रण कोण करतं, कशा पद्धतीने ती बॉडी वर्कआउट होते, कशा पद्धतीने तिथल्या माणसांचं सिस्टीम त्यांना पहिली पूर्वसूचना दिली जाते, ठीक आहे. त्याचं पूर्ण जे काही रेकॉर्ड असेल, अशा वेगवेगळ्या आपत्ती असतील, पूर असेल, आग लागली असेल, जंगलांना आगी लागण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे, पूर येतात. त्याच्यानंतर बाबा नद्यांचं कशा पद्धतीने पूर आल्यानंतर त्याचं एक रचना आहे. महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी 2 वर्ष कोल्हापूर वगैरे भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुराचं थैमान माजलं होतं. तर तिकडे कशा पद्धतीने लोकांचा प्राणहानी वाचवली जाते, ठीक आहे, प्राणहानी होऊ नये म्हणून त्यासाठी काय स्टँडर्ड प्रोसिजर तयार केलेले असतात, ठीक आहे. तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे. भूस्खलन होतं, बरोबर की नाही. महाराष्ट्रामध्ये माळीन गाव होतं, हे पूर्ण पावसाच्या याच्यामध्ये भूस्खलन झाल्यामुळे ते पूर्ण गावच्या गाव त्या मातीच्या ढगाखाली काढलं गेलं. तर अशा पद्धतीच्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. आता हिमालयासारख्या भागामध्ये भूकंप येत असतात, भूकंपाचे धक्के जाणवत असतात. बऱ्याच वेळा काय होतं की बाबा रोड कन्स्ट्रक्शन चालू असतं, पण काय भूस्खलन होतं, तो रोड पूर्णपणे व्हॅनिश होऊन जातो. तर अशा पद्धतीचे काही नैसर्गिक आपत्ती आहे, ठीक आहे,
त्यांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो, ठीक आहे. तर त्याला जवळपास 12% वेटेज होतं. त्याच्यानंतर आहे तुमचं एन्व्हायरमेंट, तुमचा पर्यावरणाला इथे जवळपास 15%, 14 ते 15% वेटेज होतं. त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे, इंटरनल सिक्युरिटी, हा पण तुमचा महत्वाचा भाग आहे, ते त्याला 20% वेटेज. अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होतं तुमच्या 100-250 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन. त्याचं जे काही 20 क्वेश्चन असेल, 20 प्रश्नांचं अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन झालेलं होतं, ठीक आहे. आता याचा वेटेज कोण एक्झामिनर ठरवतील, कशाला किती वेटेज द्यायचंय. साधारण 40%चं जवळपास आपलं वेटेज असणार आहे इकॉनॉमिक्स आणि ॲग्रीला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. नोट्स वगैरे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला पेपर अवघड जायला नकोय, ठीक आहे. चांगला जाईल हा पेपर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण जे काही रूपरेषा आहे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, नोट्स कशा पद्धतीने तयार करायच्या आहेत, अभ्यास करताना पेपरचा अभ्यास कसा करायचा आहे, मासिक कशा पद्धतीने व्हायचे, रेफरन्स बुक कसे आहे, प्रीला कोणत्या टॉपिकचं व्यवस्थित करायचं आहे, मेन्ससाठी काय काय करायचं आहे, लिखाणाचा सराव कसा करायचा आहे, लिखाणाचा सराव करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात, तुमच्या बुद्धीला ट्रेनिंग कसं द्यायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ठीक आहे, आपल्याला सगळं आठवतं अचानक, पण ते व्यवस्थित ऑर्गनाईज करता आलं पाहिजे. आणि ते ऑर्गनाईज जरी आपण केलं तर ते व्यवस्थित आपल्याला आपल्या शब्दामध्ये मांडणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे जमवणं आणि याच्यासाठी काय लागणार तुम्हाला, सराव, ठीक आहे. तुम्ही जेवढा सराव कराल, ठीक आहे, तेवढं तुमच्या चांगल्या पद्धतीने लिखण्याचं जे काही स्किल आहे ते डेव्हलप होणार आहे, ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मेन्स हा टॉपिक महत्वाचा आहे, तो व्यवस्थितरित्या आपण इथून पुढे घेणार आहोत, ठीक आहे. चांगल्या पद्धतीने आपण याची तयारी करून घेऊया. ओके, तुर्तास आपण थांबूया, ठीक आहे. कौटिल्य मध्ये आपली तयारी चांगल्या पद्धतीने करून घेण्यात येईल, ठीक आहे. यांचे सुद्धा आपले जे काही बुक्स असतील ते तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या टीम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आज आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.